अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला होता आणि आता उपचारानंतर त्याला रुग्णालयामधून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलाय। शस्त्रक्रियेनंतर सैफचा लूक पाहून पाठीच्या मणक्याची दुखापत इतक्या लवकर बरी कशी झाली असा सवाल सध्या करण्यात येतोय आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सुद्धा सैफ अली खानच्या इतक्या फास्ट रिकव्हरीवर प्रश्न उपस्थित केलेत। त्यांनी एक्सपोज केली आहे आणि एक्सपोज करत सवाल सुद्धा उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला होता। लीलावती रुग्णालयामध्ये 2 शस्त्रक्रिया त्याच्यावर पार पडल्या आणि आता उपचारानंतर त्याला रुग्णालयामधून डिस्चार्ज सुद्धा मिळालेला आहे। कालच तो घरी परतलेला आहे आणि त्यात आता संजय निरुपम यांची ही एक्सपोज। डॉक्टरांनी सांगितलं की चाकू सैफ अली खानच्या पाठीमध्ये 2.5 इंच घुसला होता। कदाचित तो आत अडकलेला असेल। ऑपरेशन सतत 6 तास चालू राहिलं। हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं आणि आज 21 जानेवारी आहे। हॉस्पिटलमधून बाहेर पडताच सैफ इतका तंदुरुस्त कसा झाला? फक्त 5 दिवसात हे अद्भुत आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एक्सपोज करत असा सवाल उपस्थित केलेला आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आणि कालच त्याला रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर तो घरी सुद्धा परतला आणि तो येतानाची ही दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत। मात्र मणक्याला झालेली दुखापत इतक्या लवकर बरी कशी झाली असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। इतकी फास्ट रिकव्हरी कशी झाली असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय।